तू एका दमात पाणी प्याला आणि काय झालं काय म्हणून देवाला तो आवडला का काय, पण पूर्ण ऊन असल्यामुळे त्याने ती बिसलेरी थंड प्याल्या प्याल्या आहे का काही क्षणात खाली पडला आणि जाग्यात मृत्यू पावला. तर मित्रांनो आता चाललेलो आहे डायरेक्ट गायला चारा आणायला. आणि चारा म्हणजे कोणता आहे माहिती, गिनी गवत आणायला चाललो. तर सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपला मिनी ब्लॉग एक नंबरचा आहे आजच्या आपल्या मिनी ब्लॉगला एक नंबर सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर आपण लवकरात लवकर चाललो आहे गिनी गवत आणायला, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर हे बघा, हे आपल्या गाय आहे आणि इथं आपली चिंकी पाणी पिऊ राहिली. बघा कशी पाणी पिते, एक नंबर पाणी पिऊ कशी. तिला माहिती आहे आता कॅमेरा चालू केलाय म्हणले ते आपल्याकडे पाहणारच. चल ग हात दे, चल चल. हे पा हे असं पाहिजे, असं हत्यार आहे का तुमच्याकडे? पण कमेंट करा किती गोंडस आहे. एक नंबर आहे का नाही? तर इकडे आपल्या गाया तुम्ही बघू शकतात. आणि आपण आता डायरेक्ट चारा आणायला चाललेलो. हे बघा किती लाडगाडी ते मित्रांनो, तुम्ही आपल्या आजच्या ब्लॉगला पण सपोर्ट करा. तर आपण डायरेक्ट चारा आणायला चाललेलो आहे. आपलं चारा आणायचं हत्यार तुम्हाला दाखवू का मी? हे बघा, आपलं चारा आणायचं हत्यार आहे. याला काय म्हणत्या? पोत. तुमच्या काय म्हणत्या कमेंट मध्ये सांगा. तर चला आपला व्हिडिओ पुढे चालू राहणार आहे. तर हे बघू शकता, आपण डायरेक्ट पाणी पिऊ राहिलो. हे बघा पाणी कसं नळाला चालू आहे, गार पाणी. आपली किंकी आपल्या माग राहते, तिला माहिती आपला मालक पुढे चालू. ते पाणी किती आपण पाणी प्यायला का? ते बा हडे हड. बघा कशी पाणी प्यायला पाहिजे. नंतर पे 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 ना, लय आगाव येते. एकतर यंदा लवकर पाऊस पण व्हायना काय, यंदा पाऊस जास्त झालेलाच नाही, पाणी काय टिकलं नाही आपल्याला. बघा इकडे तुम्ही बघू शकतात. तर सगळे एकदम म्हणजे नाही का, चाऱ्याला सुद्धा असं पाणी राहिलं नाही बघा. पाणी सगळं संपून गेलेलं आहे. इथं गळत आहे बघा थोडं थोडं पाणी. आता आपण डायरेक्ट कुठं आलो माहिती ना? आपण डायरेक्ट गिनी गाव त्याच्या वावरात आलो. आता आपण डायरेक्ट गिनी गावात तोडायला आलो. आता आपल्या शेत माहिती नाही कुठे, तरी आपण ट्राय करू शेत सापडायचा. तुला कोयता कुठे? आता कोयता पाहावं लागेल पहिल्यांदा. कोयता तर मग पुढे वाटतो. टोकाला आहे का? ह्या टोकाला आहे. इथं मध्ये तर नाही, नदी नाही वाटत. कोयता गेला कुठं आपला? अतिशय वरच्या खांडात आहे. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि आपली ब्लॉग आता इथून पुढे डेली सुटणारच आहे, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण सपोर्ट राहू द्या तुमचा. तुम्ही प्रत्येकी एक जण एक कमेंट करा, फक्त कोणतीही कमेंट करा, एक कमेंट करा. तर आपण डायरेक्ट चाललेलो आहे दुसऱ्या खंडात, म्हणजे दुसऱ्या वावरात चाललेलो आहे आपण. अतिशय मारी. हा इथं आपला कोयता आहे बघा तुम्ही. हा आपला कोयता आहे आणि ही आपली चिंगी आपली लाडकी ना आपल्या संघच राहते. काय तिला माहिती, मालगाव जर कोणी अटॅक केला तर आपण लगेच समोरच्यावर अटॅक करायचा. तिला सगळं शिकून ठेवले आपण, त्याच्यामुळे तिला नाव कसं आहे चिंगी. आहे का नाही क्वालिटी सांगा. आपल्या गिनी गावात हे छोट आहे, खाली मोठं गिनी गावात तिकडे. पण आपण आधी याला सुरू केलंय. चालू दे म्हणलं चला. इकडून आपला छोटा भाऊ पण आपल्या पेप्सी आणत होता तोपर्यंत म्हणलं आता मी गिनी गावात तोडतो, तो पेप्सी आणि तोपर्यंत गिनी गावात तोडलं नाही. तेच भाऊ पेप्सी घेऊन आला काय 10 रुपयाचे डायरेक्ट 120च्या स्पीडनी. नादच नाही करायचा नुसता पेप्सी. आता थंडगार पेप्सी खाणार आहे मी नुसत्या वजनात पेप्सी. हे आपला भाऊ आला. हे भाऊ पेप्सी पुढं कर. आणि किती रुपये दिले मी तुला? 10. आणि तू आणल्या किती? 10. आणल्या का? मग चल इकडे. आता आपल्या चिंगीला एखादी देतो का? चिंगीला दे बरं एखादी. इकडे इकडे चिंगी बघा कशी लाड घालायला लागली. आता असं कुठं एवढा लाड राहतो का? मॅड्याला चावायची वेळ झाली पार. तिचा नाद नाही करायचा. चिंगी म्हणजे तिच्यामुळे आपले 100-150 सबस्क्रायबर डायरेक्ट एक झटक्यात एका रात्रीत वाढले. त्याच्यामुळे आता पण सबस्क्राईब करा आपल्या चिंगीला. आपल्या चिंगीच्या तोंडाकडे तरी बघून सबस्क्राईब करा तुम्ही. बघा आपली चिंगीची हाय का नाही हवादर. घे खाऊन मुख्य चित्रावर असा जीव लावा लागतोय. नाही तर तुम्ही पण तुमच्या एखाद्या चित्रापासून असा जीव लावा दर. हा घे खाऊन घे खाऊन. तिला असा माणसाने हातात दिला नाही खात, खाली पडलं तेव्हाच खाती. पावड ती मातीचं नको खाता, ते फेकून. थांब दर खाय दर ग घे खाऊन. एवढं गार म्हणलं ती म्हणते असं नाही. मालक काय याडा दिसतोय जरा. तर जाऊ द्या,
हा चाटा हो द्या, चालू द्या तुमचं. हा अरे अरे फोडाय पाहिजे, धरलं बघ तोंडात तिनं. हुशारच चिंगी भाऊ आपली, तिकडे जाऊन खाती काय, माल का विश्वास ठेव बाई थोडाफार. आणि नको ठेवू जा. अंगा अशी वा मजा येतोय आता. तर अशी चिंकी आपली एक नंबर चपसी खाऊ राहिली. आपण पण त्याच्या वाट्याच्या बोलावल्या होत्या म्हणलो आता आपला बारीक जीव आहे म्हणलं, त्याचा काहीतरी उन्हात तास नसणं, त्याला आपल्या ऊन लागत आहे, आपल्याला गरम होते, तिला काहीतरी गरम होतं असं म्हणलं, तिला काहीतरी थंड दिलं पाहिजे. मग तिला मस्त एक पेप्स तुकडा दिला, सगळी पेप्सी तिला दिली, म्हणाल फोडली फक्त मी. म्हणलं जाऊ द्या आता, बारीक जीव आहे, दिलं पाहिजे. मुख्य चित्रपटांना असा जीव लावला पण पाहिजे. आणि तुम्ही पण तुमच्या चित्रपटांना असा जीव लावा भाऊ, कळकळीची विनंती आहे. कारण उन्हाळा चालू इतकं भयानक वातावरण आहे ना. अरे माणूस आमच्या संगमेश्वर तालुक्यात ते कोणतं गाव आता आठवण नाही राहिले, त्या गावात माणूस रस्त्याने चालला होता, पूर्ण घामाघूम, पूर्ण गरम झालं. त्याला एका ठिकाणी थांबला आहे, त्यांनी एक पाण्याची बिस्लरी घेतली, थंड बिस्लरी होती. तो एका दमात पाणी प्याला आणि काय झालं काय म्हणून देवाला तो आवडला का काय, पण पूर्ण ऊन असल्यामुळे त्याने ती बिस्लरी थंड प्याल्या आहे का काही क्षणात खाली पडला आणि जाग्यात मृत्यू पावला. तर असं तुमच्याही पण बाबतीत घडू शकतं ना, आपल्या मुख्य चित्रपटांच्या पण बाबतीत घडू शकते. त्याच्यामुळं टेक केअर. आपण आपल्या स्वतः शरीराची काळजी आपण नाही घेणार तर दुसरे कोणच घेणार नाही. त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजून लय माहिती द्यायची तुम्हाला. धन्यवाद आणि पुढं कंटिन्यू बघत राहा. हा तर मित्रांनो, विषय आज झाला का आपण वरच गिनीगावात तोडायला गेलो, पण तिथं असा विषय झाला की ते गिनीगावात त्या कोपऱ्याला नेमका बारीक गिनीगाव होते आणि ते बारीक गिनीगावात तोडायला 1 तास लागेल. त्याच्यामुळे मग आपण डायरेक्ट खालच्या वावरात आलो, खालच्या तुकड्यात. तर आपण खालच्या तुकड्यात आल्याच्या नंतर आपण नेमका आता मोठं गिनीगावात बघून तोडणार आहे. तर तुम्हाला आपलं गिनीगावात पण बघायचं असेल तर दाखवतो, बघा कसं आहे. म्हणजे असं पण एक शेतकऱ्याचं पोरग गिनीगावात तोडताना तुम्हाला दिसतंय ना. तर प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराची हीच हाल असते, हीच कंडिशन असते. त्याच्यामुळं शेती करताना लाजायचं नाही आणि जास्त काही पैसा आल्यावर माजायचं नाही. हे बघा गिनीगावात, आणि आपण डायरेक्ट आता कोपऱ्यात मोठं गिनीगावात दिसतंय ना, पण डायरेक्ट इकडे तोडणार आहे गिनीगावात. आणि आपली चिंगी बघा कशी माग पळती, ती लई डेंजर चिंगी आहे बघा. आपण आता येतं गिनीगावात तोडणार आहे का नाही, एक नंबर. आता आपण इथे गिनीगावच्या जागेवर आलोय. आता मस्त कोयता पोता, आपण पोत साईडला टाकून दिले, कोयता पडला मस्त कोयता घेतला. आता गिनीगाव तोडणार आहे. आता गिनीगाव तोडेपर्यंत मित्रांनो बघा, ह्या फळाचं नाव काय मला कमेंट मध्ये सांगा ना. आता आपण हे फळ खाणार आहे, कसं खाणार तुम्हाला ते दाखवतो व्हिडिओ मध्ये, बघत राहा. फळ मस्त पडलेलं आहे, शपथ एक नंबर फळ होईल. आपण हे फळ खाणार आहे मस्त कोयत्याने, याचा डायरेक्ट मर्डर करणार आपण आणि मस्त 120 स्पीडने खाणार आहे. हे बघा इथं कोयता पण आहे, तर आपण ठेवलंय फळ. आपण कोयता शेतकऱ्याच्या पोराला काय नाही एवढं, जे हातात पडेल त्याने मूर्त पाडायचा. हे बघा आता आपण मस्त अशा खापा करणार. बघा एक कच्च दिसतं, हे तुटलेलं आहे बघा. आता कोयता पण नीट राही ना यार आपला. मित्रांनो अशी माझ्या फक्त शेतकऱ्याच्या मुलाचीच होती बरं का, भयानक मजा होती. किती खाणं. हे बघा काय माली, तोंडाला पाणी येतं का नाही. हे बघा असं झटकावलं तरी बिया खाली गेल्या. नाद नाही करायचा. आता मी एक खाणार आहे बघा, आता असं खाणार आहे बघा. आता डायरेक्ट असं ऊस तडावणार त्याला कोंबडी सारखं. बघा माल कसं आहे, वा ना. थोडा मित्रांनो तुम्हाला पण एक फळ खायचं असेल ना, आपल्या मनात आहे मेसेज करा आणि चुरून नेऊ नका, मला चुरून न्या. एक नंबर आहे. तुमच्या तोंडाला पाणी सुटले ते मला माहिती, एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटीचा तर नागच नाही करायचा, फुकट मध्ये हे आपण संपवले. बघा कसं खाली हे साईडला टाकून दिलं. तर आपण याच्या बिया काढणार आहे, तर आपण याचा मर्डर करणार आहे. बघा बिया मित्रांनो, माणूस मेल्यावर सगळं संगण येत नाही. माणूस कशी पैसा नाही बरोबर आहे, पण जी गोष्ट आपल्याला फुकट भेटते ना आपल्या मळ्यात, ती गोष्ट नक्कीच खाली पाहिजे ना, आपण आनंद घेतला पाहिजे. हे बघा मजाच मजा. आता आपली गिनीगाव तिकडे राहिले साईडला, पण मला आधी खाऊन घ्यावे. परत आपल्या घरचे त्यांनी घेऊन जा द्या तोडून, म्हणलं मग थांबा मलाच खाऊ द्या.
पोट तर भरलेलं आहे आपला, आता जेवढे मागा शिकत. हे पण संपवलं आपण. तर आता तुमच्या तोंडाला पाणी सुटले ते मला माहिती. धन्यवाद. शे बघा आता आपले गिनी गवत पण तुडून झालेलं आहे. तुमचा तात्या पूर्ण घामाघूम झालाय. तर मस्त येतो गिनी गावात आपण घरी नेऊन टाकू, थोडं फ्रेश होऊ, निवांत व्हिडिओ एडिटिंगला बसू. तर बघ हे असं काम करावं लागतंय. एवढी कवळी बोखंडी घेऊन चालावं लागतंय. तुम्ही पण अशी कवळी घेऊन चालला असेल तर कमेंट करा. बघा मा आवाज गाणं एवढं खलवा केली. आपण मस्त आपल्या गायला चारा बिरा टाकलाय. बघा बरं कशा खाते. फार भुकेलेले होते. हिपा कशी काय, हिपा कशी काय, हिपा मस्त तणका चालू आहे आता. तर आता मी निवांत आराम करणार आहे. वैताग आला ना भाऊ. शेतकऱ्याचं पोरग म्हणलं चारा पाणी सगळं करावंच लागते. धन्यवाद आजच्या ब्लॉगला. उद्याच्या ब्लॉगला कसं करा तुमचा लाडका.